नमस्कार मित्रांनो, नर्सिंग नोट्स मराठी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण जेन्युइन फर्स्ट इयर स्टुडंटसाठी परत एकदा क्वेश्चन पेपर बघूया. त्यात आपण आज नर्सिंग फाउंडेशन इन्क्लुडेड फर्स्ट एड क्वेश्चन पेपर बघूया. हा पेपर 2022चा आहे. चला तर हा पेपर इंग्लिशमध्ये आहे, पण मी तुम्हाला मराठीत ट्रान्सलेटेड आणि आन्सर पण मराठीतच देणार आहे. चला तर पेपरला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि काही क्वेश्चन असल्यास कमेंट करा. हा व्हिडिओ मी रात्रीचे 2 वाजता बनवत आहे आणि उद्या सकाळी हा अपलोड होऊन जाणार. एवढी मेहनत करते, तुम्ही पण एक लाईक आणि शेअर करत जा तुमच्या ग्रुपमध्ये. हा इंग्लिशमध्ये पेपर आहे, बघून घ्या. कोणाला इंग्लिशमध्ये लागत असेल तर इंग्लिशमध्ये बघून घ्या. याचं उत्तर आहे पहिल्या याचं डी, दुसऱ्या याचं डी, तिसऱ्या याचं आहे ए, चौथ्या याचं आहे ए आणि पाचव्या याचं आहे ए. ठीक आहे. तसेच मॅच ऑफ द फॉलोइंग हे मराठीत ट्रान्सलेट करून देणार आहे, तर व्हिडिओ स्किप न करता बघा. पहिल्या याला येणार सी, दुसऱ्या येणार ए, तिसऱ्या येणार ई, चौथ्या येणार बी आणि पाचव्या येणार डी. ओके. तसंच चुकीबरोबर ऑलरेडी मी पूर्ण क्वेश्चन पेपर समजून सांगणार आहे. तर चुकी बरोबर कुठे गेलेलं आहे? सॉरी, चुकी बरोबर नाही आलेलं आहे. मी ते खालीप्रमाणे तुम्हाला देणार. ठीक आहे. शायद चला तर खालीप्रमाणे मराठीत पेपर सुरुवात होणार आहे. कोणाला इंग्लिश पाहिजे असेल तर वरती इंग्लिशमध्ये दिलेलं आहे आणि खालीलपैकी मराठीत पेपर सोडवलेला आहे. बहनचोद, कल्ला कमी करना तुझा वाला, रात को भी बातें करेंगे. आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर रिकाम्या जागा भरे पुढील योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा, म्हणजेच रिकाम्या जागा भरा. तर इथे दिलेलं आहे. पहिला आहे मूत्राची रक्ताची उपस्थिती याला काय म्हणतात? तर याला हिमॅच्युरिया म्हणतात, म्हणजेच मूत्रात रक्त येणे. ठीक आहे. तसेच एसओचा अर्थ काय आहे? तर गरज असल्यास डी येणार यात. तसंच तिचं बघा, टकीकार्डिया म्हणजे नाडीचे वेग किती असतो? 100पेक्षा अधिक प्रति मिनिटाने जास्त. ओके. तर याच्यात ए येणार. तसंच चौथं बघा, श्वासातून येणारा दुर्गंध कोणत्या शब्दाने ओळखला जातो? तर याला हॅलिटोसिस म्हणतात. ठीक आहे. तसंच पाचवं बघा, जिल्हा रुग्णालये कोणाद्वारे चालवले जातात? तर इथे राज्य शासन येणार. ठीक आहे, ए. तसेच योग्य जुळवा बघा. पहिला आहे मीठ कमी असलेला आहार, तर यात उच्च रक्तदाब येणार. ठीक आहे, उच्च रक्तदाब. तसंच दुसरं बघा, रक्तवाहिन्यांचे आकुंचन, तर इथे थंड पदार्थाचा परिणाम. ठीक आहे. तसंच रक्तवाहिन्यांचे हे येणार परिचर्या प्रक्रिया. तिसरं तर इथे ई येणार मूल्यमापन. तसंच चौथं बघा, क्रेपिटस, तर याला ब येणार. ठीक आहे. आणि पाचवं बघा, पलंगाचे उंचवटे, तर याला डोके खाली ठेवण्याची स्थिती. हे इंग्लिशमध्ये पण दिलेलं आहे वरतं. कोणाला मराठीत नाही समजलं तर इंग्लिशमध्ये बघून घ्या. ठीक आहे. खालील विधाने चुकीबरोबर ते लिहा. तर इथे आहे
ऑटोस्कोपचा वापर गुदद्वारा तपासण्यासाठी होतो. तर हे चूक आहे. ऑटोस्कोप हे कानाचा तपासणीसाठी वापरले जाते आणि गुदद्वाराच्या तपासणीसाठी प्रोक्टोस्कोप येतो, लक्षात ठेवा. तसेच वॉटर बेडसोर कमी करतात. वॉटर बेड आहेत ते बेडसोर कमी करतात. तर बरोबर आहे. बॅक्टेरियोसिडल घटक बॅक्टेरियाचे वाढ थांबवण्याची शक्ती असतो. तर हे पण बरोबर आहे. आजारी खोलीत कोरड्या झाडून स्वच्छता केली जाते. तर चूक, कारण की कोरड्या झाडून स्वच्छता केली तर जंतू इकडे तिकडे उडू शकते जे पेशंटच्या रुग्णातल्या खोलीतले. त्यामुळे ओला कापडानेच स्वच्छता केली जाते. तसंच पाच बघा, इंजेक्शनद्वारे औषधी देताना कधीही हवाचाही समावेश करू नये. तर हे पण बरोबर आहे. इंजेक्शन देताना एअर असणे चुकीचं आहे. ठीक आहे. त्यामुळे पेशंटचा जीव पण जाऊ शकतो किंवा पेशंटला पॅरालाइज पण होऊ शकतो. ओके. तर तसंच आहे. प्रश्न दुसरा क्रमांक, कुठलेही 3 क्वेश्चन लिहायचे तुम्हाला. 15 मार्काला आहे. टिपा लिहा आहे. त्यात पहिला आहे रुग्णालयात होणाऱ्या संसर्गाबद्दल थोडक्यात लिहा. नोसोकोमियल इन्फेक्शन. ठीक आहे. तुम्हाला ते लिहायचं आहे. कुठलेही 3च लिहायचे. याचा आन्सर मी तुम्हाला खालीपैकी दिलेला आहे. तसंच बघा, बेशुद्ध रुग्णाच्या तोंडाच्या स्वच्छतेसाठी लागणाऱ्या वस्तू व त्यांचा उपयोग लिहा. तसंच तिसरं क्वेश्चन बघा, रुग्णालयाची कार्य काय असते ते स्पष्ट करा. तसंच नोंदवही रेकॉर्डचे तत्त्व स्पष्ट करा. तसंच परिचर्या व्यवस्थापन नीती नियम एथिक्स ऑफ नर्सिंग लिहा. तर तुम्हाला कुठेही याच्यातून फक्त 3च लिहायचे. ओके. तर हे क्वेश्चन आहे, तुम्हाला इथून फक्त 3च लिहायचे आहे. तसंच क्वेश्चन 3 बघा, वैज्ञानिक कारणे द्या. पहिलं आहे, मूत्राला औषध रात्री देऊ नयेत. का नाही द्यायचं त्याचं कारण लिहायचं आहे. कुठलेही 5च लिहायचं आहे. श्वास घेण्यास त्रास असल्यास रुग्णाला फावलर्स पोझिशन देतात. का देतात त्याचं कारण लिहायचं आहे. बर्फाच्या पिशवीत मीठ घालतात. ठीक आहे. का घालतात ते लिहायचं आहे. तोंडाने औषध देण्यापूर्वी पाणी दिलेलं जाते. तर का दिले जाते ते लिहायचं आहे. नासोगॅस्ट्रिक ट्यूब घालण्यासाठी स्नेहक लुब्रिकॅट वापरले जाते. ठीक आहे. का वापरले जाते ते, हे लुब्रिकॅन्ट म्हणजे एक प्रकारची जेली असते. ठीक आहे. 5वं आहे, जेवणानंतर लगेच व्यायाम करू नये. तर का करू नये त्याचं कारण लिहायचं तुम्हाला. कुठली 5. तसेच खाली आहे संज्ञा समजावून खाली संज्ञा लिहा. तर तुम्हाला कुठलेही वाक्य लिहायचं आहे. इथे वाक्य आलेलं आहे. 1 मार्कासाठी आहे. कुठलेही 5 लिहायचे. प्रथमोपचार, ऊन लागणे, सनस्ट्रोक, फर्स्ट एड, परिचर्या, नर्सिंग, भूक न लागणे, अनोरेक्सिया, रक्तदाब, ब्लड प्रेशर आणि निद्रानाश, इन्सोमिनिया. ठीक आहे. तर तुम्हाला इथून कुठलेही 5 लिहायचे. प्रश्न 14 आहे, मिसेस अनिता वय 50 वर्ष, FMWमध्ये मूत्रधारणा होत नाही व ताप यामुळे भरती झालेली आहे. तर तिला मूत्रधारणा होणे व ताप यामुळे भरती झालेली आहे. त्यावरून तुम्हाला खालील प्रश्नाचे उत्तर लिहायचे. त्यात पहिलं क्वेश्चन आहे, मूत्रधारणा होणे, युरिन रिफ्रॅक्शन यांची व्याख्या लिहायची. 2 मार्काचं आहे. मूत्रमार्ग कॅथेटर टाकण्याचे उद्देश सांगितल्याचे 4 मार्कासाठी आहे. कॅथेटर टाकण्यामागील वैज्ञानिक तत्त्व लिहायचे 3 मार्काचं आहे. कॅथेटर टाकताना परिचारिकेच्या जबाबदारी काय असतात ते लिहायचं 4 मार्काचं आहे. आणि मूत्र कॅथेटर टाकण्यासाठी लागणाऱ्या वस्तूची यादी. तर 2. हे खूप इझी क्वेश्चन आहे. माझ्या पण वेळा हा क्वेश्चन आलेला आहे. तर तुम्ही पण लिहू शकता. खूप इझी क्वेश्चन आहे. तसंच इथे खालील क्वेश्चन दिलेलं आहे. जर तुम्हाला वरचे कुठलेच आन्सर नसेल तर तुम्ही खालचं पण लिहू शकता. पण एका वरचं आणि खालचं मिक्स करू नका. यात तुम्ही वरचंच लिहा या तर खालचंच लिहा. ठीक आहे. खालील कोणतेही 3 लिहायचे आहे तुम्हाला. 4 पैकी 3 लिहायचे. वाफेची श्वसन प्रक्रिया मागील वैज्ञानिक तत्त्व लिहायचे.
तसंच बुडणाऱ्या व्यक्तीस प्रथमचा कसे दावे ते लिहायचे, पट्टी बांधण्याचे तत्त्वे लिहायचे आणि मरणासन्न रुग्णाची परिचर्या कशी करावी ते लिहायचं आहे. हा क्वेश्चन म्हणजे हे दोन्ही क्वेश्चन 2024च्या पेपरला आलेले आहे. ठीक आहे. आणि हे माझ्याकडे पण आलेलं आहे आणि हा 2022चा पण पेपरला आलेला आहे. तर तुम्ही छान प्रकारे करून जा. पट्टीचे तत्त्व तर करून जा. ठीक आहे. तसंच प्रश्न 5वा बघा. तर मिस्टर मनोज वय 40 वर्ष वैद्यकीय वार्डमध्ये ब्रॉन्कियल दमा म्हणजे ब्रॉन्कियल अस्थमामुळे भरती आहेत. तर त्यावरून तुम्हाला खाली प्रश्नाची उत्तरे द्यायची आहे. ऑक्सिजन इन्हेलेशन देण्याची विविध पद्धती सांगा. 4 गुण आहे. ऑक्सिजन इन्हेलेशनची गरज असण्याची कारणे लिहा. 3 गुण आहे. ऑक्सिजन इन्हेलेशनसाठी लागणाऱ्या वस्तू व त्यांचा उपयोग लिहा. 4 मार्काचा आहे. ऑक्सिजन इन्हेलेशन सुरू असताना परिचर्येची जबाबदारी काय आहे ते लिहायचं. 4 मार्काचं आहे. तर तुम्हाला हे लिहायचं. तर खालीप्रमाणे मी तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर दिलेले आहे. ते तुम्ही स्क्रीनशॉट काढा किंवा व्हिडिओ पॉज करून पण बघू शकता. ठीक आहे. व्हिडिओ पॉज करून बघा तर तुम्ही घरून जाणार नाही. ठीक आहे. हे बघा रिकामी जागा आहे आणि त्याचे उदाहरण पण दिलेलं आहे. ठीक आहे. मूत्रात रक्त नसणे यास काय म्हणतात. तर पेशंटचे मूत्रात रक्ताचे अंश दिसते असल्यास हिमॅशिरा म्हणतात. ठीक आहे. उदाहरण वाचण्याची खूप गरजेचे आहे. तुम्हाला माहीत पडलं पाहिजे का कुठली जागा कशा प्रकारे रिकामी जागा आहे. ठीक आहे. स्क्रीनशॉट काढा किंवा पॉज करून बघा. उदाहरण वाचत चला आणि पेपर सोडवताना एक उदाहरण लिहत पण चला. सगळ्यात बेस्ट ऑप्शन जर एक्स्ट्रा मार्क घ्यायचे असेल तर. ठीक आहे. कारण की तुमचं जरी हे आन्सर गलत असलं तरी तुमचे उदाहरण कधी कधी सही असतात. तर उदाहरणावर पण मार्क दिलेले जातात. ठीक आहे. हे आहे योग्य जोडायला. ऑलरेडी मी वरती सांगितलेलं आहे इंग्लिशमध्ये आणि एकदा तिथं, तरी पण तुम्ही ज्याला कोणाला नसेल तर आन्सर दिलेलं आहे. तसेच चुकी बरोबर. ठीक आहे. उदाहरण पण दिलेलं आहे. चुकी बरोबर बघून घ्या. अशा पण उदाहरण वाचा. ठीक आहे. खालील प्रश्न क्रमांक 2मध्ये सर्व म्हणजे क्वेश्चन 2चे आन्सर ज्याच्यातलं पहिलं आहे नोझोकोमियल इन्फेक्शन त्याबद्दल लिहायचं. 2 मार्काला आहे. तर तुम्ही आरामशीर लिहू शकता. 5 मार्काला आहे. टिपाली आहे. तर याचा आन्सर आहे. तर तुम्ही आरामशीर लिहू शकता. ठीक आहे. स्क्रीनशॉट नसेल काढा तर काढून घ्या. व्हिडिओ पॉज करायचा असेल तर व्हिडिओ पॉज करून बघा. त्याची कारणे वाचून दाखवू का तुम्हाला. उत्तर आहे नोझोकोमियल इन्फेक्शन म्हणजे रुग्णालयात दाखल झालेल्या 48 तासानंतर रुग्णाला झालेला संसर्ग. या प्रकारचा संसर्ग रुग्णालयात होतो आणि तो रुग्णालयात दाखल होण्यापासूनच असतं नाही. उदाहरण युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, UTI, सर्जिकल साईट इन्फेक्शन, श्वसन संस्थेतील संसर्ग, निमोनिया. त्याचे कारणे आहे निर्जंतुकता न राखणे, उपकरणाची अयोग्यता, स्वच्छता, आरोग्य सेवकाच्या हातावर जंतू असणे, दीर्घकालीन रुग्णालयात राहणे. तर हे त्याचे कारण आहे. तसंच प्रश्न 2 पाहू. बेशुद्ध रुग्णाच्या तोंडाच्या स्वच्छतेसाठी लागणाऱ्या वस्तू व त्याचा उपयोग. तर बघून घ्या. त्याची यादी दिलेली आहे खाली. वस्तूची यादी आहे टॉवेल, गाऊन, छोटी ट्रे किंवा किडनी ट्रे, तोंड स्वच्छ करण्यासाठी स्वॅब स्टिक, नॉर्मल सलाईन किंवा क्लोराईड सोल्युशन, मुखवस्त्र किंवा मुखपट्टी, नाक व तोंड शोषून घेण्यासाठी सक्षम असलेले उपकरण, सक्शन मशीन, ग्लोव्ज, टॉर्च. त्याचे उपयोग पण लिहिलेले आहे. टोनल स्त्राव काढण्यासाठी, दुर्गंधी कमी करण्यासाठी, इन्फेक्शन टाळण्यासाठी, जिभेवर किंवा दातावर जमा झालेली घाण काढण्यासाठी. ठीक आहे. तसंच त्याच्यातलं सी बस फंक्शन ऑफ द हॉस्पिटल्स, रुग्णाचे कार्य लिहायचे. हा पण IMP क्वेश्चन आहे. तर हे पण करून जा. रुग्णसेवा
पेशंट केअर, आजारी लोकांना औषध शस्त्रक्रिया तपासण्यात उपचार देणे, निदान डायग्नोसिस, वेगवेगळ्या चाचण्या व तपासण्या करून रोग ओळखणे, शिक्षण आहे एज्युकेशन, वैद्यकीय आणि परिचर्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे, संशोधन, रिस्ट्रिक्शन, नवीन औषधे, उपचार पद्धती व उपकरणावर अभ्यास करणे, तसंच 5 प्रकार प्रसार, आरोग्य शिक्षण, जनतेला आरोग्य शिक्षण देणे, प्रतिबंधात्मक उपाय शिकवणे. तर हॉस्पिटलचे कार्य आहे. हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे, करून जा. ठीक आहे, तुमच्या मतानं पण लिहू शकता. खूप काही येतं तुम्ही, खूप इझी क्वेश्चन पेपर आहे. प्रश्न दुसरा आहे, दुसऱ्यामधलंच डी आहे, प्रिन्सिपल ऑफ द रेकॉर्डिंग, नोंदी वही लेखनाचा तक्ता. हे पण करून जा. ठीक आहे, हा पण क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. मला वाटते मोस्टली हा क्वेश्चन नोंदी आणि अहवालाचा तर क्वेश्चन करूनच चालतं. मग त्याचा आन्सर बघा, सत्यता, ॲक्युरेसी, माहिती अचूक व तंतोतंत असावी, पूर्णतः कम्प्लेंटेशन, सर्व आवश्यक माहिती समाविष्ट असावी, स्पष्टता, क्लिअरिटी, अक्षर व लेखन स्पष्ट असावे, कालबद्धता, टाईम लाईन्सेस, वेळेत नोंद केली जावी, वैयक्तिक कॉन्फिडेंटली रुग्णाची माहिती गोपनीयता ठेवावी, कायदेशीरता, लीगल व्हॅल्यू, योग्य स्वरूपात आणि कायद्याच्या दृष्टीने ग्राह्य असलेला लेखन असावे. ठीक आहे, याचं उत्तर आहे. तसंच त्याच्यातलं 6वा बघा, इथिक ऑफ नर्सिंग, परिचारिकेतील नीतिनियम. उत्तर आहे, रुग्णाची गोपनीयता राखणे, रुग्णाची वैयक्तिक माहिती इतरांशी शेअर करू नये, आदराने, समजदारपणे, रुग्णाशी आदराने, प्रेमाने आणि सहमतीने वागणे, प्रामाणिकपणा, खोटा न सांगणे, माहिती लपवणे, समता व न्याय, सर्व रुग्णांना समान वागणूक देणे, भेदभाव न करणे. हे खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे, हा पण करून चाल. ठीक आहे, ॲक्च्युली सगळेच महत्त्वाचे क्वेश्चन. स्वतंत्रता, रुग्णाच्या इच्छेचा आदर करणे, जबाबदारी, आपले काम काळजीपूर्वक व प्रामाणिकपणे पार पाडणे. खाली प्रश्नाची उत्तरे बघा. प्रश्न तिसरा आहे ए आणि बी. ठीक आहे, कारणे द्या. खूप इझी आहे, कारणे द्या. ड्युरेटाईज शुड नॉट बी गिवन इन नाईट. डायरेटेक्स मूत्रवैद्यक म्हणजे ते काय बोलतात, ॲक्च्युली मला त्याचं नाव नाही आठवत आहे आता सध्या. लॅसिक्स, तुम्ही लॅसिक्स पण एक एक्झाम्पल घेऊ शकता. ऑलरेडी लॅसिक्स हे सहजासहजी रात्री देत नाही पेशंटला. त्याचं कारण बघून घ्या काय. डायरेटेक्स मूत्रवर्धक औषधे रात्री देऊ नयेत, कारण त्यामुळे रुग्णाला वारंवार लघवीसाठी उठावे लागतात. यामुळे झोपेच्या व्यत्यय होता आणि विश्रांती मिळत नाही, तसेच पडण्याचा धोका पण देखील असतो. ठीक आहे, हे त्याचं कारण आहे. तसंच दुसरे बघा, डायस्निपिया पेशंट आर गिवन फोल्डरीज पोझिशन. डिस्निया, श्वासोच्छवासाची अडचण असलेल्या रुग्णांना फॉलोची पोझिशन अर्थ उठवलेली स्थिती दिली जाते, कारण या स्थितीत फुफ्फुसावर दाब कमी होतो. ठीक आहे, व श्वसनक्रिया सुलभ होते, त्यामुळे रुग्णांना श्वास घेणे सोपे येते. त्याचं कारण आहे. विल फिलिंग आईस कप सॉल्ट इन ॲडिट विथ आईस. तर आईस कपमध्ये मीठ घालण्याचे कारण म्हणजे मीठ बर्फाच्या वितळण्याची प्रक्रिया मंदावते आणि बर्फ जास्त काळ वितळत नाही, त्यामुळे थंडावा दीर्घकाळ टिकतो. ठीक आहे, हे याचं कारण आहे. बिफोर ॲडमिनिस्टरिंग ओरल ड्रग्स फर्स्ट वॉटर शुड बी गिवन. औषध देण्यापूर्वी पाणी देण्याचे कारण म्हणजेच गिळण्यास मदत होणे, औषध अन्ननलिकेत अडकत नाही आणि त्यामुळे पचनसंस्था व्यवस्थित पोचते. ठीक आहे. लुब्रिकेंट इज युजिंग टू इन्सर्ट नोसोगॅस्ट्रिक ट्यूब. तर नोसोगॅस्ट्रिक ट्यूब घालताना लुब्रिकेंट वापरण्याचे कारण म्हणजे ट्यूब घालणे सुलभ होते, घर्षणामुळे होणार नाही, जखम टाळता येते आणि रुग्णाला त्रास कमी होते. याला लॉक्सेली पण म्हणतात. ठीक आहे, शॉर्ट फॉर्म नाव आहे लॉक्सेली ट्यूब. एक्सरसाइज शुड नॉट बी डन सून आफ्टर मेल्स.
ठीक आहे. जेवणाचा लगेच व्यायाम करू नये, कारण रक्तप्रवाह पचनसंस्थेकडे केंद्रित होतो. व्यायाम केल्यास पचनात अडथळा येतो व अन्नपचन मळमळ उलट होऊ शकतात. तर हे झाले आपले कारणे. त्याच्यातली व्याख्या बघा, फर्स्ट स्टेजची व्याख्या बघा. अपघाताचा प्रश्न 3 मधलं बी मधला आहे. ठीक आहे. अपघात अचानक फर्स्ट स्टेजची व्याख्या बघून घ्या. अपघात अचानक आजार किंवा इजा झाल्यास डॉक्टराकडे नेण्यापूर्वी तात्काळ दिले जाणारे प्राथमिक व तात्पुरते उपचार हे प्राथमिक उपचार आहे. फर्स्ट स्टेजची काय 1 मार्काची क्वेश्चनचे पेपर क्वेश्चन पेपरमध्ये येतात. सनस्ट्रोक, उष्माघात. उष्णतेमुळे शरीराचे तापमान अत्याधिक वाढल्यास मेंदूवर परिणाम होऊन मूर्छा येणे किंवा मृत्यू होणे याला उष्माघात म्हणतात. ठीक आहे. 1 मार्काचा एक याच्यात लिहू शकतो ओळीत. त्यामुळे रुग्णाची काळजी घेणे, त्यांना शारीरिक, मानसिक व सामाजिक आधार देणे आणि आजारातून बरे होण्यास मदत करणे यास परिचर्या म्हणतात. ठीक आहे. अनोरेक्सिया, भूक न लागणे. अन्नाची इच्छा किंवा भूक न लागणे ही स्थिती अनोरेक्सिया म्हणून ओळखली जाते. हे मानसिक किंवा शारीरिक कारणामुळे होऊ शकते. ठीक आहे. तसेच रक्तदाब, ब्लड प्रेशर. हृदयाच्या क्रियेमुळे रक्तवाहिनीवर पडणारा दाब म्हणजेच रक्तदाब. हे एक फक्त लाईन लक्षात ठेवा. हृदयाच्या क्रियेमुळे रक्तवाहिनीवर पडणारा दाब म्हणजेच रक्तदाब. तुम्हाला हॉस्पिटलमध्ये पण काम येणार. तर सिस्टॉलिक वरचा आणि डायस्टॉलिक खालचा. सिस्टॉलिक म्हणजे 120 आणि डायस्टॉलिक म्हणजे 80. 120 ते 80 असतं ना. ठीक आहे. इन्शोमनिया, निद्रानाश. झोप न लागणे किंवा झोप पूर्ण न होणे याला निद्रानाश म्हणते. ही अवस्था मानसिक ताण, औषधे किंवा इतर आजारांमुळे होते. तर हे झालं आपलं क्वेश्चन 3 मधलं बी. आता क्वेश्चन 4 बघूया. वाचून देण्याची गरज आहे का? डिफाईन ड्युरिन रिट्रेक्शन. ठीक आहे. मूत्र अडथळा म्हणजे 2 मार्काला आहे. मूत्राशय पूर्ण भरल्यावरही मूत्र बाहेर न पडणे किंवा अर्धवट मूत्र पडणे याला मूत्र अडथळा, युरिन रिट्रॅक्शन म्हणतात. ही अवस्था तात्पुरती किंवा कायमस्वरूपी असू शकते. ठीक आहे. ओके. राईट द पर्पज अँड इंडिकेशन फॉर इंडिव्हिज्युअलिंग कॅथेटरायझेशन. साई कॅथेटर घालण्याचे उद्देश आणि कारणे लिहा. खूप सोपं आहे. पण उद्देश बघा. मूत्र योग्य प्रमाणात निरीक्षण करणे, मूत्र टाळणे, ऑपरेशन दरम्यान मूत्र निघण्यासाठी, मूत्र मार्गात अडथळा असताना मूत्र बाहेर काढणे. त्याची कारणे बघा. शस्त्रक्रियेनंतर रुग्ण हालचाल करू शकत नसल्यास, मूत्र निस्सारणात अडचण असल्यास, मूत्र संक्रमण हिवरे टाळण्यास, मूत्रपिंडाच्या आजारामध्ये आउटपुट मोजण्यासाठी. ठीक आहे. हे झालं त्याची कारणं. असलं 3 बघा. सी. राईट द सायंटिफिक प्रिन्सिपल ऑफ द कॅथेटरायझेशन. कॅथेटर घालण्याची शास्त्रीय तत्त्वे लिहा. ठीक आहे. तर ही त्याचे तत्त्वे आहे, तुम्ही लिहू शकता. ॲसेप्टिक टेक्निक आहे. संसर्ग टाळण्यासाठी निर्जंतुकीकरण आवश्यक आहे. ग्रॅव्हिटी प्रिन्सिपल आहे. मूत्राचा प्रवाह गुरुत्वाकर्षण खालील दिशेने होतो. ॲनाटॉमी नॉलेज आहे. मूत्रमार्ग ही आणि मूत्राशय आणि त्यांचे स्थान समजणे आवश्यक आहे. आणि लुब्रिकेशन आहे. कॅथेटर सहजपणे आणि त्रास न होता घालता येतो. तसंच डी बघा. राईट द नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी विल इन्सर्शन ऑफ युरिन कॅथेटर. जेव्हा कॅथेटर घालताना परिचयाच्या जबाबदारी यामध्ये डॉक्टरच्या आदेशानुसार प्रक्रिया सुरू करणे, सर्व साहित्य निर्जंतुकीकरण ठेवणे, रुग्णाला प्रक्रिया समजावून सांगणे, स्वच्छता आणि लुब्रिकेशनचे वापरणे, प्रक्रिया करताना रुग्णाचे निरीक्षण करणे, कॅथेटर योग्य प्रकारे लावला गेला की नाही ते तपासणे, साईन अँड सिस्टम ऑफ द इन्फेक्शनसाठी निरीक्षण करणे. तर हे आमच्या हॉस्पिटलमध्ये खूप सक्तीनं युरिन कॅथेटर लावलेला जातं. एकदम स्टरायझेशन पद्धत. तसे आमच्याला 3 लोक लागतात. 2 नर्स आणि 1 मावशी. हॉस्पिटलमध्ये जॉब करणाऱ्याला माहीतच असेल NABH हॉस्पिटलमध्ये कसं काय होतं. तर तसंच त्याच्यातलं ई बघा. इनलिस्ट द आर्टिकल्स यूज फॉर द युरिनरी कॅथेटरायझेशन. मूत्र कॅथेटर घालण्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची यादी लिहा.
स्टरलाइट कॅथेटर, फोलिस कॅथेटर, लुम्ब्रिकेट जेल, ठीक है, झायलोकिन, स्टरलाइज ग्लोव्स, एंटीसेप्टिक सोल्यूशन, किडनी टेप, डिस्पोजल टेप, युरिन बॅग, सिरिंज, कात्री टेप, काटा, ॲक्च्युली टेप, ओके टेप, हां म्हणजे जी चिकटपट्टी असते ती, बेन्झिन गॉज पेस्ट, ठीक आहे. त्यात पर्यायी उत्तर आहे प्रश्न 5वामधलं. राईट द सायंटिफिक प्रिन्सिपल इन्व्हॉल्व्ड इन स्टीम इनहॅलेशन. वाफेचे श्वास घेण्यामागे शास्त्रीय कारणे. वाफेमुळे संसर्ग मोकळा होतो व स्त्राव पातळ होतो, ठीक आहे. उष्णतेमुळे रक्त वाढतो आणि बॅक्टेरिया नष्ट होतो. गरम वाफेने वेदना कमी होतात आणि आराम मिळतो. दमा, सर्दी, ब्रॉन्कोडायटिस वाफ उपयोगी पडते, ठीक आहे. राईट द फर्स्ट एड मॅनेजमेंट ऑफ ड्रॉइंग. बुडणाऱ्या व्यक्तीसाठी प्रथमोपचार लिहा. रुग्णाला शक्य तितक्या लवकर पाण्याबरोबर काढा. कृत्रिम श्वासोच्छवास, CPR द्या. ओले कपडे काढून कोरडे कपडे घाल. तापमान येण्यासाठी ब्लँकेट वापरा. आपत्कालीन वैद्यकीय मदतीसाठी त्वरित डॉक्टरांना संपर्क करा, ठीक आहे. राईट द प्रिन्सिपल ऑफ बँडेज. तर बाकीचं तुम्ही लिहून घ्या, ठीक आहे. हे झाले बँडेजची तत्वे. बांधणी स्वच्छ आणि कोरडी असावी. जखम झाकण्याकरता योग्य दाबाने बांधावी. रक्तप्रवाह तळाला नाही यांची काळजी घ्यावी. बांधणी हालचाल सुलभ ठेवली अशी असावी. संपूर्ण जखम झापली गेली पाहिजे, ठीक आहे. नर्सिंग केअर ऑफ द डाईंग पेशंट. मरणासन्न रुग्णाची परिचर्या लिहा. रुग्णास मानसिक आधार द्या. वेदना कमी करण्यासाठी औषध द्या. स्वच्छता आणि आराम टिकवून ठेवा. कुटुंबांना समजून घेऊन त्यांच्या भावनिक आधार द्या. शेवटच्या क्षणात शांतता आणि आत्मिक आधार द्यावे. जेव्हा मरतेवेळेची काळजी आहे पेशंटची, जे परिचर्या घेतात. खालील प्रश्न क्रमांक 5 सर्व सविस्तर उत्तरे मराठीत दिलेले आहे, ठीक आहे. तर स्क्रीनशॉट काढून घ्या. चार्जिंग नाही माझ्या मोबाईलमध्ये. तुमच्यासाठी रात्रीचे 2 वाजता व्हिडिओ बनवत आहे मी. प्लीज लाईक ठोका फटाफट. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पूर्ण बघत जा. तुमच्या सपोर्टमुळे खूप लांब आलेला आहे. सॉरी, खूप जास्त फास्ट केलं का क्वेश्चन 5वाचं. चला बघा, स्क्रीनशॉट काढा पटापट, स्क्रीनशॉट काढा. क्वेश्चन 5वामधला आहे, ठीक आहे. सगळ्यात लास्ट क्वेश्चन. इंग्लिशमध्ये पण क्वेश्चन वाचत चला आणि मराठीत पण क्वेश्चन वाच. कन्फ्यूज होऊन जाते. इंग्लिशमध्ये दुसरे शब्द असतात आणि मराठीत दुसरेच असतात. 2022चा पेपर इंग्लिशमध्ये मिळाला आहे मला. आणि प्लीज तुमचे क्वेश्चन पेपर झाल्यानंतर मला क्वेश्चन पेपर पाठवा, JNM फर्स्ट इयरवाल्यांना. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.